समग्र शिक्षा जिल्हा परिषद व गटसाधन केंद्र पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप साहित्य साधने वाटप व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन पंचायत समिती येथे करण्यात आले होते। या शिबिरात दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करीत साहित्य वाटप गरज असेल किंवा हातापायाच्या शस्त्रक्रियेची गरज असेल किंवा थेरपीची गरज असेल अशा संदर्भित दिला जातो। असे आमचे वैद्यकीय सल्ला देणारे राठोड सर आणि राठोड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया। त्यानंतर आमचे गटसमन्वयक आदरणीय श्री धनराज कांबळे सर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या कार्यक्रमासाठी, त्यांचे सुद्धा आपण स्वागत करूया। तर या ठिकाणी गीता तांदळे मॅडम उपस्थित आहेत, तर त्यांना आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवायला सांगूयात आणि आदरणीय मॅडम आपण अध्यक्ष स्थान स्वीकारायचंय आणि बाकीचे आमचे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून आपण ठीक आहे आपण औपचारिकता घेऊया, एक दोन फोटो घेऊया आणि करूया। तर आदरणीय गीता तांदळे मॅडम यांचा नाही तर त्याच्याही पुढे जाऊन त्याला स्वतःचा उद्योगधंदा उभारण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करतं आणि तो त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकतो, त्याला कोणीही म्हणणार नाही तो दिव्यांग आहे। आणि पालकांना अजून एक नम्र विनंती आहे की आपला जर विद्यार्थी पाल्यत दिव्यांग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला रस्त्यावर भीक मागण्यासाठी अजिबात पाठवू नका, बिलकुल पाठवायचं नाही। तो एक सक्षम नागरिक होणार आहे, त्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा। आज तुम्हाला त्रास होईल, त्याचं एक ठराविक एज होईपर्यंत तो सबळ होईपर्यंत तुम्हाला त्रास होईल, नंतर तो तुमचं म्हातारपण चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो। आज मी कित्येक घरं अशी पाहिलेली आहे की ज्या घरामध्ये त्यांचे सक्षम मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीये, परंतु त्यांचा दिव्यांग मुलगा आज त्यांना सांभाळतो आहे। ती आपल्या म्हातारपणाची काठी समजून तुम्ही काय करा, त्यांचं पालन पोषण करा, एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छिते। या ठिकाणी आलेले जे डॉक्टर टीम आहे, मेश्राम सर आणि त्यांची टीम, अलिम्कोची टीम, या सर्वांचे मी मनस्वी आभार मानते आणि आमच्या विशेष शिक्षकांच्या प्रयत्नांना अजून चांगली उभारी येऊ, त्यांना उत्साह येऊ यासाठी शुभेच्छा देते। धन्यवाद। पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आज जो अलिम्को मोजमाप साहित्य साधन वाटपचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात व्यासपीठावर विराजमान सगळ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कारण वेळ कमी त्याच्यामुळे नाव घेतले, सॉरी। सगळे मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी व पालक यांनी आपला मौल्यवान वेळ काढून आपल्या पाल्यांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि अध्यक्षाच्या समितीने कार्यक्रम संपला असं म्हणजे हा कार्यक्रम पुढे कंटिन्यू राहील, परंतु अध्यक्षांना जायचं आहे त्या हिशोबाने त्यांची परवानगी घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंचायत समितीला अपंगांसाठी कार्यक्रम झाला आहे, दिव्यांगांसाठी कार्यक्रम झालेला आहे, काय म्हणणार आपण? हा कॅम्प जो आहे हा आपण साधारणतः आज प्रत्येक तालुक्यामध्ये घेतो आणि 19 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेला आहे। या कॅम्पद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन
जीवनामध्ये सुरळीत व्हावं यासाठी जे आवश्यक त्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेले इक्विपमेंट आपण या कॅम्पद्वारे विद्यार्थ्यांना देतो. यासाठी आपल्याला ॲलिंको कंपनी जी आहे या कंपनीद्वारे साहित्य प्राप्त होतं आणि यामुळे काय होईल तर दिव्यांगांचे जे दिव्यांग विद्यार्थी आहे यांना शाळेत येण्यासाठी किंवा त्यांच्या अध्ययनासाठी उपयुक्त त्या साधनाचा वापर होऊन ते त्यांची प्रगती चांगल्या पद्धतीने करते. बाहेर ते मोजमाप सुद्धा चालू आहे की बाहेर ते काय ते त्या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? मोजमाप जी आहे हा दिव्यांग विद्यार्थी जो आहे हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधून दिव्यांग विद्यार्थी ओळखणे जरा अवघड असतं, कारण दिव्यांगांचे 21 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जनरली आपण अस्थिव्यांग, अल्पदृष्टी हे जे विद्यार्थी आहे हे आपण चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो, परंतु स्वमग्न वगैरे असलेले जे विद्यार्थी आहे ते आपल्याला ओळखायला